नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. सुरुवातीलाच बातमी आहे ती अजित पवारांच्या दोन मोठ्या नेत्यांची. रामराजे नाईक निंबाळकर पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. फलटणच्या मेळाव्यामध्ये भूमिका जाहीर करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर दौंड विधानसभेमध्ये अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता आहे. रमेश थोरात यांनी सुद्धा पवारांची भेट घेतली. रमेश थोरात दौंडमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तर रमेश थोरात यांच्या भेटीला सुप्रिया सुळेंनी दुजोरा दिलाय. अजित पवार यांचे दोन मोठे नेते पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार. रामराजे नाईक निंबाळकर आणि रमेश थोरात शरद पवार गटाच्या वाटेवर. रामराजे नाईक निंबाळकर पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार अशी चर्चा आहे. 2015 ते 16 आणि 16 ते 7 जुलै 2022 पर्यंत ते विधान परिषदेचे अध्यक्ष होते. पहिल्यापासूनच ते शरद पवारांसोबत होते आणि 1999 मध्ये ते जलसंपदा मंत्री होते. 1999 मध्ये साताऱ्याचे पालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं. 2009 ते आतापर्यंत सलग ते विधान परिषदेवर 3 वेळा आमदार आहेत. 1995 ते 2009 विधानसभेवर 3 वेळा ते आमदार होते. तर रमेश थोरात यांनी सुद्धा पवारांची भेट घेतली. दौंडमधून निवडणूक लढवण्यास ते इच्छुक आहेत आणि दादांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद सर्वाधिक काळ त्यांनी भूषवलेलं आहे. 2009 मध्ये रमेश थोरात हे अपक्ष निवडून आले होते. 2019च्या निवडणुकीत थोरात अवघ्या 746 मतांनी पराभूत झाले. प्रत्येक भेटीमागे काहीतरी गूढ आहे असं का तुम्ही विचार करता? असं का नाही तुम्ही विचार करत की मतदारसंघातली विकासाची कामं असतात, सहकारातली कामं असतात, दिल्लीतली कामं असतात, प्रचंड काही वेगळी कामं. आणि थोरात कुटुंब असेल, मी हर्षवर्धन भाऊंबद्दल पण अनेक वेळा आधी कॅमेरावर बोललेले. ते आमचे कौटुंबिक संबंध आहेत. तसंच रमेश आप्पा थोरातांबरोबर माझे कौटुंबिक संबंध किती दशकाचे आहेत, ते काय नवीन नाही.